स्वराज्य देशा विचारांचे खुले व्यासपीठ या मंचावरती मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते। स्वराज्य देशाच्या या व्यासपीठाचे संचालक श्री मुरलीधर बेडगे आणि श्री शिवाजी बेडगे आणि सर्व सदस्य यांनी चालवलेल्या या व्यासपीठावरील लाईव्ह पेजच्या सर्व कार्यक्रमांना मी या ठिकाणी निरीक्षण केलेलं आहे। सातत्याने वैविध्यपूर्ण विषयावरील व्याख्यानांचं आयोजन या ग्रुपवर केलेलं आहे। आज या व्याख्यानमालेतील आजचं पुष्प गुंफण्यासाठी मला आमंत्रित केलं आहे आणि विषय आहे आजचा ऑनलाईन शिक्षण। खरं तर हा सद्यस्थितीतला विषय आणि या अनुषंगानं चर्चा करणं, संवाद करणं ही माझीही गरज होती आणि या ग्रुपने मला ही संधी दिली, त्यामुळे आपणा सर्वांशी मी या संदर्भामध्ये संवाद साधू शकते आणि याबद्दल मी या सर्व ग्रुपचं मनपूर्वक आभार मानते। ऑनलाईन बँकिंग, शॉपिंग, पेईंग सगळ्या गोष्टी आपण ऑनलाईन करायलाच लागलो होतो। ऑनलाईन बँकिंग आपण पूर्वीच करायचो, ऑनलाईन शॉपिंग करायचो, ऑनलाईन पेईंगचा मार्ग तर आपण कधीचाच अनुसरलेला आहे आणि हा मार्ग अनुसरताच मध्येच आपल्याकडे हे कोरोनाचं संकट आलं आणि या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये स्वतःचा बचाव करण्यासाठी, या संसर्गापासून स्वतःला रोखण्यासाठी आपण स्वतःला घराबाहेर जाण्यापासून रोखलं। लॉकडाऊनचाही कालखंड होता आणि समूहात जाणं आणि समूह टाळणं ही आपली गरज देखील होती आणि म्हणून आपण हा ऑनलाईनचा जो मार्ग आहे हा ऑनलाईनचा मार्ग स्वीकारलाय। खरं तर ऑनलाईनचा मार्ग आपण ज्ञातच नव्हता अशातला भाग नाही। फार पूर्वीपासून आपण ऑनलाईन बऱ्याच गोष्टी करायचो, पण अध्यापनामध्ये अगदी प्रमुख भूमिकेतून जेव्हा आपण या ऑनलाईनचा वापर करायला लागलो तेव्हा मात्र थोडंसं हे परिवर्तन स्वीकारताना हे मोठंच परिवर्तन होतं आणि ह्या परिवर्तनाला सामोरं जाताना काही अडचणींचाही सामना आपल्याला नक्कीच करावा लागतोय, शिकावं लागतंय। नवतंत्रज्ञान आहे ते अवगत करताना थोडंफार काहीतरी आपल्याला झेलावं लागणं, काहीतरी होणं हे अपेक्षितच होतं आणि त्या पद्धतीनं हा प्रवास सुरू झाला। नवीन परिवर्तन म्हटलं की त्या निमित्तानं काहीतरी चर्चा घडणं, साधक-बाधक चर्चा होणं, या चर्चेतून खरं तर विषयाला न्याय पण मिळत असतो आणि त्यातल्या अडीअडचणींच्या वरती मार्ग शोधण्यासाठी सुद्धा हे चर्चा होणं हे गरजेचंच असतं। त्या अनुषंगानेच ह्या चर्चा होतात, वर्तमानपत्रातून लेखही येतात, अशा व्यासपीठांच्या वरती याबद्दलचं खुलं मतही मांडले जातात आणि मला वाटतं ही गरज आहे। आता मी मुख्य विषयाकडे माझ्या वळते। मला वाटतं तुम्ही मला चांगले ऐकू शकत असाल। तुमचे अभिप्राय पाहून मला असं दिसतं आहे की व्यवस्थित तुम्ही ऐकू शकताय मला। तर मी पुढे माझ्या विवेचनाला सुरुवात करते। शिक्षण हा विषय खूप मोलाचा आणि महत्त्वाचा आहे आपल्या जीवनामधला। चारित्र्यपूर्ण, संपन्न, सर्व क्षमता असलेला माणूस विकसित करणं, असा प्रकारचा माणूस घडवणं हे समाजासमोर नेहमीच आव्हान राहिलेलं आहे। कोणत्याही काळामध्ये असो अशा प्रकारचा माणूस घडवणं ही आपली गरज होती आणि यासाठी म्हणूनच, हे पेलण्यासाठी म्हणूनच शिक्षणाच्या वेगवेगळ्या व्यवस्था अस्तित्वात आलेल्या बघायला मिळतात। अगदी प्राचीन काळापासून सुद्धा मानवाच्या व्यक्तिमत्व विकासासाठी शिक्षणाची ही गरज लक्षात घेऊन तिथपासूनही हा शिक्षणाचा प्रवास आपल्याला दिसून येतो। मानवाच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी शिक्षण आवश्यक आहे। मग हे शिक्षण कसं द्यायचं, कोणत्या पद्धतीनं द्यायचं, कोणत्या मार्गाने हे शिक्षण अधिकच प्रभावी होईल, या संदर्भामध्ये आपले शोध सुरू झालेले होते। मानवाची ही गरज आजच अस्तित्वात आली असं नव्हे, कायमच माणसाने हा विचार केलेला आहे की माझं शिक्षण कशामुळे माणूस घडवणं शक्य होईल किंवा कशामुळे शिक्षण खूप चांगलं होईल याबद्दलचा विचार, त्याबद्दलची मला एक दंतकथा आठवते। अगदी प्राचीन कालखंड जरी आपण डोळ्यासमोर आणला तर मला एक दंतकथा आठवते
की अमरशक्ती नावाचा एक राजा होता. या अमरशक्ती राजा अतिशय उदार, न्यायप्रिय, प्रतापी असा चांगल्या गुणांचा राजा होता. या राजाला 3 मुलं होती, बहुशक्ती, उम्रशक्ती आणि अमरशक्ती. ही 3ही मुलं अतिशय व्यवहारशून्य आहेत असं राजाला वाटत होतं आणि ती होती देखील. मग राजाला वाटलं की आपण जर यांना योग्य प्रकारे शिक्षण देऊ शकलो तर कदाचित या मुलांच्या या प्रवृत्तीमध्ये फरक पडेल आणि एक चांगला माणूस त्यांच्यामधून आपण घडवू शकू. म्हणून राजाने दवंडी पिटवली. राजाच तो. त्याने दवंडी पिटवली की माझ्या मुलांना व्यवहारज्ञान शिकवण्यासाठी, एक माणूस घडवण्यासाठी अशा प्रकारे मला एखादा गुरु नेमायचा आहे. तरी जे माझ्या मुलाला घडवू शकतील असं वाटतं, ज्यांच्यामध्ये तो विश्वास आहे, अशांनी माझ्याकडे यावं. ही दवंडी ऐकून विष्णू शर्मा नावाचा एक ब्राह्मण गुरु त्या काळामध्ये, त्याने ही दवंडी ऐकली आणि त्याला वाटलं की आपण हा विडा उचलावा. आणि तो राजाला भेटला आणि त्याने सांगितलं राजाला की मी राजपुत्रांना घडवायला तयार आहे. या विष्णू शर्माने राजकुमारांना घडवण्यासाठी, त्यांना विवेक शिकवण्यासाठी कथांचा वापर केलेला आहे. त्यातूनच उदयाला आलेल्या कथा म्हणजे पंचतंत्रातल्या कथा. वेगवेगळी तंत्र जगण्याच्या संबंधित, जीवनासाठी आवश्यक असा जो नैतिक विकास लागतो त्या दृष्टीने अशा प्रकारच्या कथा, या कथातून त्याने राजपुत्रांना शिकवलेलं आहे. व्यवहार चतुर बनवलेला आहे, नैतिक संस्कार केलेला आहे. या कथाचा प्रमुख हेतू संस्कार करणं हा आहे आणि तोही रंजक पद्धतीनं. मला सांगा, ज्यावेळी ज्ञानाची कुठलीही क्षेत्र उपलब्ध नव्हती, फारशी संशोधनही म्हणावी तितकी वेगात नव्हती, आज ज्या प्रगतीच्या वाटेवरती आपण आहोत तिथपर्यंत तर माणूस नव्हता, तरी सुद्धा त्याची गरज आणि त्या अनुषंगाने त्याने शोधलेला मार्ग हा जर आपण विचार केला तर माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे. नेहमीच परिस्थितीवरती मात करून योग्य मार्ग शोधणं त्याला आवडत असतं आणि तो शोधतच असतो. त्याची ती जिज्ञासा असते. स्वाभाविकच या जिज्ञासेतून त्याने जे संशोधन केलेलं असतं आणि त्याने ज्या वाट्या शोधलेल्या आहेत त्या त्याला विकासाच्या मार्गावरती घेऊन जात असतात. आजसुद्धा आपण पाहतो की माणसानं नेहमीच शिक्षणाचे मार्ग शोधले. आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेण्यासाठी आपल्याला दुसऱ्या काही मार्गांचं अनुसरण करता येतं का याचा आपण शोध घेतो आहोत. याचं कारण कोरोनाच्या प्रादुर्भावाचा हा कालखंड आहे. संक्रमण आता तर अधिक मोठ्या प्रमाणावरती, कारण लॉकडाऊन काही अंशी आता उठवलेला आहे आणि त्याच्यामुळे थोडा संकर अधिकचा आपल्याला दिसून येतो आहे. आणि नेमकी हीच वेळ की ज्या काळामध्ये, जसं की आपण म्हणतो जून महिना म्हटलं की आपण 2 गोष्टींची खूप वाट पाहत असतो. पहिली गोष्ट असते ती म्हणजे आपण पावसाची वाट बघत असतो. पावसाळा सुरू होणार असतो आणि तो आला की आपल्या मनामध्ये नवीन उर्मी येत असतात आणि म्हणून त्याची आपण आतुरतेने वाट बघत असतो. आणि दुसरी म्हणजे जून महिन्याच्या या दुसऱ्या आठवड्यात साधारणपणे शाळा सुरू होतात, महाविद्यालये सुरू होतात, म्हणून त्याही दृष्टीने आपली उत्सुकता असते आणि आपण त्याचीही वाट बघत असतो. या 2 गोष्टीचे वेध आपल्याला या जून महिन्यात नक्कीच लागत असतात. त्या दृष्टीने आपली तयारी पण खूप आधीच सुरू होऊन जाते. मग पुस्तकं वह्यांची खरेदी असेल, शाळेची मुलं असतील तर दप्तरांची खरेदी असेल, जे काय असेल ती तयारी पण आपली सुरू असते. अपवाद फक्त हे वर्ष आहे. या वर्षी या कुठल्याही गोष्टी आपल्याला करता आलेल्या नाहीयेत आणि आपण थोडेसे संभ्रमित झालो. ठरलेल्या या साचेबद्ध पद्धतीनं आपण जात होतो, त्या साचेबद्ध रीतीनं न जाता आज थोडासा मार्ग आपण अनुसरला आहे. कॉमेंटमध्ये तुमच्या कॉमेंट पास होत आहेत की लहान मुलांना करता येईल का. टप्प्याटप्प्याने सगळेच मुद्दे मी स्पर्शणार आहे. वेळेच्या त्या याच्यामध्ये बांधण्यासाठी मी थोडंसं टप्प्याटप्प्याने त्याचं नियोजन केलेलं आहे, तर त्या याच्यामध्ये येईल तोही भाग. तर हे आपण अशा चित्रामध्ये टाळेबंदी थोडीशी शिथिल जरी झालेली असली तरी शाळा महाविद्यालय सुरू करावेत इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण संपर्कामध्ये अजूनही जाऊ शकत नाही. तशा प्रकारची स्थिती नाही, ती आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. म्हणून आपण काय केलं, आपण पर्याय निवडलेला आहे. तो म्हणजे आपण ई लर्निंगची रुजवात या काळामध्ये होताना दिसते आहे. बऱ्याच शाळांनी आता ई माध्यमातून शिक्षण सुरू केलेलं आहे. स्वाभाविकच
ई लर्निंग सुरू झालं, हा बदल स्वीकारताना पालकांनाही थोडंसं कठीण गेलं आहे, शिक्षकांना पण कठीण गेलेलं आहे आणि ज्याच्यासाठी म्हणून ही सोय केलेली आहे याबाबतची भूमिका आपण जाणून घेणं अगदी महत्त्वाचं ठरतं. याबद्दलची संशोधनं सुद्धा आता बरेच लोक करू लागलेले आहेत. माझंही अशा प्रकारचं याबद्दलचं संशोधन मी आता लवकरच प्रकाशित करेन. त्याच्याबद्दलच्या प्रश्नावल्या भरून घेणं, त्याचे संदर्भ शोधणं आणि त्याच्याबद्दलचा अनुभव लोकांचा ऐकणं, त्याचं निरीक्षण करणं, त्याचं संकलन करणं, या माध्यमातून माझं हे संशोधन आता पुढे गती घेईल. पण आज त्या अनुषंगाने मला चर्चा करायला मिळतं, हे पण त्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. आता हे ऑनलाईन लर्निंग सुरू झालं शाळांच्या मधून, महाविद्यालयांच्या मधून, सगळीकडेच, तेव्हा त्याच्यावरच्या सगळ्या स्वरूपाच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. खरं तर इंटरनेटचा वापर आपण आजच करतोय का? तर इंटरनेटचा वापर आपण फार पूर्वीच सुरू केलेला आहे. ऑनलाईन कोर्सेस महाविद्यालयांच्यासाठी तरी इंटरनेटचा वापर काही नवा नाही आहे. ऑनलाईन कोर्सेस करणं, UGCचे किंवा MOOCचे कोर्सेस, स्वयंनी जे कोर्सेस निर्माण केलेले आहेत, ज्याचा विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरसाठी खूप मोठा फायदा होतो. एखाद्या ठिकाणी जाऊन एखाद्या कोर्सला ॲडमिशन घेणं, तिथे राहून तो कोर्स करणं, छंद असतात काही जणांना. समजा चित्रकलेचा मला छंद आहे, त्या संदर्भातला एखादा कोर्स मला करायचा आहे आणि त्याच्यासाठी मला कुठेतरी जाणं आज शक्य नाही, कारण मी इथे आता नोकरी करते आहे, पण मला माझा छंद पण जोपासायचा आहे आणि त्या संदर्भाने मला ज्ञान पण मिळवायचं आहे. तर अशा प्रकारचा एखादा कोर्स मी घरबसून करणं ही आता काळाची गरज झालेली आहे आणि मला वाटतं ही गोष्ट आपल्यासाठी पूरक आहे. आपल्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीनं सुद्धा ही गोष्ट खूप चांगली आहे आणि हा पर्याय कधीचा स्वीकारलेला आहे महाविद्यालयांनी. आणि तसं पाहिलं तर लहान मुलांनी सुद्धा आपण जर विचार केला, शाळेच्या स्तरावर सुद्धा संगणकाचा वापर, इंटरनेटचा वापर हा काही नवा आहे का हो? तुम्ही स्वतःलाच विचारून पहा की संगणकाचा वापर या विद्यार्थ्यांनी कधी सुरू केलेला आहे. फार पूर्वीपासूनच, म्हणजे बऱ्याच, म्हणजे 3-4 वर्षापासून तरी मला असं दिसून येतं की विद्यार्थी गुगलवरती सर्चेस करताना दिसतात. आपल्याला हवी ती माहिती ते मिळवतात, हव्या त्या पद्धतीनं ज्ञात करून घेतात ज्या गोष्टी पाहिजे ते. आणि मला एक गोष्ट आणखी इथं प्रकर्षाने जाणवते, अनुभव म्हणून 15 वर्ष झालं मी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे आणि थोडासा अनुभव गाठीशी येतो. विद्यार्थ्यांच्या काही अडचणी पण लक्षात येतात. बेरोजगारीचा प्रश्न पण आपल्याला दुर्लक्षिता येत नाही. बऱ्याचदा विद्यार्थी येतात, निराश होऊन येतात महाविद्यालयीन विद्यार्थी, की मॅडम काही होत नाही, काही मिळत नाही. तर इथे एक मला सांगावं वाटतं की प्रत्येक वर्गात विद्यापीठाचा ठराविक अभ्यासक्रम, ठराविक साच्यात शिक्षण घेऊन आपल्यामधली कौशल्य खूप मोठ्या प्रमाणावरती विकसित करणं कदाचित हवं तेवढं होत नाही. याचा अर्थ कुचकामी आहेत असं मला अजिबात म्हणायचं नाही, कारण ती गोष्ट सुद्धा बेसिक आहे आणि ती पण अत्यंत महत्त्वाची आहे. पायाभरणी तिथे होते, पण या पायाभरणीमध्ये काय होतं, सगळेच विद्यार्थी सारख्याच क्षमतेचे नसतात. एखादा बियॉन्ड, त्याच्या पलीकडे जाणारा पण विद्यार्थी असतो आणि त्याला वाटतं की मला ह्या चालूपेक्षा सुद्धा अधिकचं काहीतरी हवं आहे आणि मग तो काय करतो, शोध घ्यायला लागतो की मला कुठे काय मिळेल ज्ञानाची माझी पूर्तता होण्यासाठी. मग तो शिक्षकांना विचारतो, शिक्षक वर्गात जेवढं शक्य आहे अभ्यासक्रमाच्या चौकटीमधलं ते तिथं वर्गात देतात आणि त्याच्या पलीकडचं जाऊन विद्यार्थी जेव्हा प्रत्यक्ष संपर्क साधून काही विचारतात त्यांना, त्यावेळी ते सांगत असतात. मग हे सांगत असताना आपोआपच मग ऑनलाईनची माध्यमांच्या साईट्स, जिथे ही माहितीची उपलब्धता होते, या साईट्स पण आपण विद्यार्थ्यांना देत असतो. या अनुषंगाने हे माध्यम आता रुळलेलंच होतं. तशामध्येच शिक्षण म्हणजे केवळ वही पेन घेऊन केलेलं शिक्षण म्हणजे शिक्षण असतं का हो? तर शिक्षण म्हणजे बुद्धीला सत्याकडे नेण्यासाठी, भावनेला माणुसकीकडे नेण्यासाठी आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा हा मार्ग आहे असं मला वाटतं. यासाठी म्हणून काळ आणि परिस्थितीनुसार आपण समाजामध्ये होणारं परिवर्तन सुद्धा शिक्षणामध्ये स्वीकारलं पाहिजे. शिक्षण ही जीवनासाठीची तयारी नसून जीवन हेच आपलं शिक्षण असतं. खरं तर तिथेच आपण शिकत असतो या जीवनामध्ये. आणि आज आपण असं पाहतो की शिक्षण घेण्याचे अनंत प्रकार आता उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षण घेत असतात. त्यातलाच एक पर्याय म्हणजे नेटवरती जाऊन वेगवेगळ्या माहिती घेऊन आपल्या जिज्ञासांची तृप्ती करणे
स्वयंसारखे किंवा इतर कुठल्याही प्लॅटफॉर्मवरचे जे काही कोर्सेस असतील ऑनलाईन, ते कोर्सेस आपल्या वेळेनुसार, आपल्या परिस्थितीनुसार आपण त्याला घेणं. याशिवाय ऑनलाईन अध्यापनाच्या याच्यामध्ये ही बरीच अजून प्रगती झालेली आहे की व्हिडिओ लेक्चर्स असतात, व्हिडिओ रेकॉर्डिंग करून पुन्हा पण आपण ते ऐकू शकतो. या माध्यमातून विद्यार्थी ज्ञान मिळवायला लागलेले आहेत. पण जेव्हा शाळांमधून हे शिक्षण सुरू झालं आणि ठराविक साचेबद्ध पद्धतीनं टाइम टेबल देऊन तासिकांच्या मागे तासिका, आणि मग पालकांना अडचणी अशा यायला लागल्या की विद्यार्थी सारखेच, आताही इथे कॉमेंटमध्ये पडतात की विद्यार्थी जरा जास्तच मोबाईल या काळामध्ये वापरू लागलेले आहेत, विशेषतः लहान मुलं जास्त वापरू लागलेले आहेत. ह्या चर्चा होणं अगदी क्रमप्राप्त आहे. कारण झालेला बदल, जेव्हा नवं माध्यम, नवं खेळणं, लहान मुलं तर शेवटी लहान मुलं आहेत, त्यांच्या दृष्टीनं हे मोबाईलचं माध्यम म्हणजे खेळणं आहे. आपण फक्त तारतम्याने त्याला हे शिकवलं पाहिजे. हा संस्कार रुजू करणं आजच्या पालकांसाठी आव्हान आहे की त्याला हे शिकवलं पाहिजे की बाबा रे, हे माध्यम तुझ्या ज्ञानाच्यासाठी, सोयीच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यामधून तुला ही माहिती मिळवता येते. अशा प्रकारे तुझ्या शाळेचे वर्ग तुला करता येतात. आज तू शाळेत जाऊ शकत नाहीस म्हणून तुझ्या आयुष्यातला एवढा वेळ कुचकामी काढण्यापेक्षा या निमित्तानं तुला काहीतरी चांगलं ऐकायला मिळतं आहे. शाळांनी जे टाइम टेबल्स केले त्यांनी पण एक त्यामध्ये पोच बाळगायला पाहिजे की तासिकांच्या मध्ये अंतर ठेवणं, फार भडीमार न करणं, म्हणजे किती वेळ त्याला त्याच्यावरती सोसवतं, त्या वयाच्या विद्यार्थ्याच्या कॅटेगरीप्रमाणे याचं त्या ठिकाणी नियोजन केलेलं पाहिजे. तरच त्या ठिकाणी विद्यार्थी चांगल्या प्रकारे त्याला सामोरे जाऊ शकतात. आणि घरात पालक असतातच, कारण आता हे ऑनलाईन म्हटल्यानंतर घरातूनच विद्यार्थी त्याला जाऊ लागलेले आहेत. तर पालकांनी एक बाळगायचं आहे की आपल्या विद्यार्थ्यांकडे, आपल्या मुलांकडे आपण लक्ष द्यायचं आणि त्याच्या व्यतिरिक्त मुलांना अधिकचा वेळ त्यावरती न देता ठराविक आणि ज्ञान मिळवण्यासाठी जेवढा काळ त्याला आवश्यक आहे, एखादं कौशल्य शिकण्यासाठी जेवढा काळ त्याला आवश्यक आहे, तेवढा काळ या माध्यमाचा उपयोग नक्की करू दिला पाहिजे. काळाची ती डिमांड आहे आणि आपल्याला त्याला जाणं गरजेचं आहे. मला एक त्याच्याबद्दलचा एक अनुभव तुमच्याशी शेअर करावासा वाटतो की मी एक पाहिलं की माझ्या शेजारी कसा याचा, जसं तुम्हाला याची काळजी वाटते ना, तसंच या माध्यमाच्या बद्दल एकांगी विचार न करता चौफेर आपण जाणून घेतलं पाहिजे की खरंच हे माध्यम इतकं वाईट आहे का चांगलं आहे, सगळं जाणून घेतलं पाहिजे. आपण कसं जाणून घेता येतं हे, तर यासाठी मला एक उदाहरण तुम्हाला असं द्यावं असं वाटतं, अगदी माझ्या नजीक घडलेलं उदाहरण की परवा एका 9व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने डॉक्टर होमी भाभा परीक्षेमध्ये 3ऱ्या पातळीवरती एक यश मिळवलेलं होतं. तिथे गोल्ड मेडल त्यांनी मिळवलेलं होतं. मला खूप कौतुक वाटलं. त्या विद्यार्थ्याची मी भेट घेतली, त्याचं अभिनंदन केलं आणि सहज उत्सुकता म्हणून त्याला विचारलं, कारण तिथं प्रकल्प सादर करायचा होता या स्टेपला. तर हा कोणता प्रकल्प तू सादर केलायस, कशा प्रकारे केलायस? त्यानं सांगितलं की कचरा व्यवस्थापन किंवा कचऱ्याचा पुनर्वापर या धर्तीवरचा त्याचा विषय होता. मला विषय खूपच आवडला. तो खूप महत्त्वाचा, समाजाला उपयुक्त असा होता. समाजासमोरचा तो मोठा प्रश्न आहे, कचऱ्याचं काय करायचं, कचऱ्यांचे विविध प्रकार, ई कचरा पण त्याच्यामध्ये अजून असतो, ह्या सगळ्यांचं काय करायचं, आणि त्याचं इतकं सुंदर युटिलायझेशन त्यांनी दिलेलं होतं. त्याचा पुनर्वापराचे पण असे काही मार्ग त्यांनी शोधलेले होते की खूप अद्ययावत माहिती ज्याला आहे असाच विद्यार्थी या पद्धतीनं मांडणी करू शकतो. त्याच्या ज्ञानाची थोडी चाचपणी करावी म्हणून मी त्याला काही असे शोधक प्रश्न विचारलेले होते. त्या ज्ञानाचे त्याने कितपत त्याने जिज्ञासा त्याची तृप्त झाली का, कोणी सांगितलं म्हणून त्याने हे लिहिलंय, त्याने केलंय, तर तसं नव्हतं. त्याने खरोखर ते ज्ञान मिळवलेलं होतं. आणि हे ज्ञान मिळवताना मी त्याला विचारलं की तुझी शाळा खूप चांगली दिसते, तुला मार्गदर्शक जे शिक्षक होते तेही चांगले लाभलेले दिसतात आणि त्याच्यामुळेच तू हे यश संपादन करू शकला. तो म्हणाला, हो मॅडम, ते तर आहेच आहे, माझे गुरु तर आहेतच, पण त्याच्यासोबत मला आणखी एक गुरु त्यांनी दर्शवला. माझ्या गुरुनीच त्या गुरुची भेट घालून दिली, तो म्हणजे गुगल गुरु. हा गुगल गुरु जो आहे यावरती मला हवी ती माहिती मी घेऊ शकतो आणि माझ्या प्रकल्पाच्या दृष्टीने मी खूप उत्सुक होतो आणि मला त्यातलं ज्ञानही करून घ्यायचं होतं आणि प्रकल्प उत्तम करायचा होता.
आणि मग मी शोधत गेलो. माझ्या शिक्षकांनी मला त्या महत्त्वाच्या साईट्स पुरवल्या, कुठे काय मिळतं पुरवलं. त्यांनी पण त्यामध्ये शोध घेतले, मी पण शोध घेतले. आणि असं करत करत माझा जो प्रकल्प आहे तो प्रकल्प या स्तरावरती जाऊन पोचलेला आहे. आणि मला इथेही समाधान नाही की माझ्याकडे अशा पण काही कल्पना आहेत. फक्त माझ्याकडे आत्ता सध्या मी 10वीला असल्यामुळे एखाद्या वर्ष थांबून मी या प्रकल्पावरती आणखी काम करण्याची माझी इच्छा आहे. इतकं काही माझ्याजवळ सामग्री आज गोळा आहे. मग आता या ठिकाणी तुम्हाला काय म्हणायचं ते सांगा की विद्यार्थी इतका आत्मविश्वास त्या ज्ञानाबद्दल त्याच्या मनामध्ये का हो निर्माण झाला? कारण त्याच्याकडे त्या अनुषंगाने हव्या त्या ज्ञानाची उपलब्धता झालेली आहे. ते ज्ञान त्याला मिळाले आणि याच्यासाठी ऑनलाईन हे माध्यम त्याला खूप चांगलं उपकारक ठरलेलं आहे. अशा प्रकारचा विचार प्रवृत्त आणि आजचा जर विचार विद्यार्थी जर आपण डोळ्यासमोर आणला तर त्याची जिज्ञासा, ज्ञान लालसा ही खूप मोठी आहे. आपण पालक, गुरु त्याच्या ह्या लालसेला पूर्णत्वाकडे नेऊ किंवा त्याचं थोडं समाधान करू शकू असंच काही म्हणता येत नाही. त्याच्या पलीकडचं हवं असतं. आणि मग त्याच्यासाठी म्हणून त्याला ऑनलाईनचं हे माध्यम अशा प्रकारचा शोध घेऊन काही गोष्टी त्याला स्वीकारणं किंवा अशा प्रकारच्या शोधातून माहिती मिळवणं, ज्ञान मिळवणं हे त्याला गरजेचं वाटू लागलेलं आहे. आणि मी तर असं म्हणेन त्याच्याही पलीकडे जाऊन की आजच्या काळामध्ये ह्या माध्यमांचा जर आपण वापर केला नाही तर अद्ययावत माहितीला आपण मुकू. कोणतं कौशल्य प्राप्त करायचं आहे, जा तुम्ही नेटवरती सर्च करा. जे कौशल्य तुम्हाला हवं त्या कौशल्याबद्दल हवं तितकं तुम्हाला माहिती पूर्ण साठा त्या ठिकाणी मिळतो. अगदी कौशल्य म्हणजे एक छोटं उदाहरण देते तुम्हाला की घरामध्ये एखाद्या पॅकिंग होतं एका बाटलीला, लोखंडी होतं आणि ते मला ओपन करायचं होतं आणि ओपनर माझ्याकडे नव्हतं, ते उघडण्याचं साधन माझ्याकडे नव्हतं. सहज माझ्या मुलाने मला सांगितलं की तू जाऊन आई त्याच्यावरती बघ आणि तुला ते ओपन कसं करायचं कळेल. यूट्यूबवरती जाऊन मी त्याचा व्हिडिओ पाहिला आणि मला घरातल्या साधनांच्या साह्यानं ते कसं उपलब्ध करावं इतक्या सहजी जमलं. मला सांगा, हे ज्ञान जगण्याला पूरक असणारं ज्ञान जर इतक्या सहजपणे आपल्याला या माध्यमातून मिळत असेल तर हे माध्यम वाईट ठरवणं किंवा त्याला एकदम नकार देणं हे कितपत योग्य ठरतं? तुम्ही स्वतःला प्रश्न विचारून पहा. ड्रॉबॅक आहेत त्याच्यावरती पण मी बोलणार आहे, पण उणिवा कोणत्या गोष्टीमध्ये नसतात? प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही उणिवा. जेव्हा नवीन संशोधन पुढे येतं, नवीन ज्ञान पुढे येतं, नवीन तंत्रज्ञान पुढे येतं, तेव्हा त्यातल्या उणिवांच्या जाणीवा आपल्या अनुभवास यायला लागतात. ह्या जाणीवाच आपल्याला त्या उणिवा काढून टाकण्यासाठी सुद्धा मार्गदर्शन करत असतात. आज इतकं तंत्रज्ञान विकसित झालं, कदाचित आपण ज्या उणिवा दाखवतो त्याच्यासाठीचाही काही मार्ग निघतील. आणि मला वाटतं आत्तापर्यंतचा मानवाचा जर विकास पाहिला तर आत्तापर्यंत त्याने हा विकास साधलेला आहे. उणिवांच्यावरती नेहमीच त्याने शोधलेले आहेत पर्याय, तर याच्यावरती पण नक्कीच पर्याय शोधले जातील. म्हणून आपण एकदमच एकांगी विचार करणं किंवा हवालदिल होणं हे सोडावं असं मला वाटतं. आजची पिढी जर आपण विचार केला तर ही अत्यंत धाडसी आहे. नव्या बदलाला आपण तरी अनेक वेळा कधी कधी त्याला नकार देतो किंवा कधीतरी साशंक असतो आपल्याला, कारण विश्वास वाटत नसतो. म्हणजे आता त्याच्यामध्ये आपण काय करतो, का विश्वास वाटत नाही? कारण आपल्याला या नव्या ज्ञानाला ॲक्सेप्ट करण्यासाठी, नव्या ज्ञानाचा स्वीकार करण्यासाठी जे आवश्यक लागतं ती मनोभूमिका सुद्धा तयार करायला कधी कधी आपण तयार नसतो. मनोभूमिका जर तयार केली तर त्याची खूप चांगली आपण म्हणजे चांगल्या पद्धतीने त्या बदलाला सामोरं जाऊ शकतो. माझंच उदाहरण सांगते तुम्हाला मी की साधारणपणे 14 एप्रिलला एक म्हणजे आधी आम्ही गुगल क्लासरूम, थोडेसे फार ऑनलाईनचे व्हिडिओ करणे, स्मार्ट बोर्डचा कधी कधी वापर करणे, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करणे इथेपर्यंतच आमची मजल होती. परंतु जेव्हा हे लॉकडाऊन सुरू झालेलं होतं आणि पदव्युत्तर वर्गाचे काही सिलेबस राहिलेले होते आमचे अध्यापनाचे, आणि संस्थेने मीटिंग घेतलेली होती की या संदर्भामध्ये तुम्हाला अध्यापन करायचं आहे. आणि तिथे जे मार्गदर्शन मिळालं त्या मार्गदर्शनामध्ये असं लक्षात आलं की आपल्याला हे करायचंच आहे हे एवढं डोक्यात घेतलेलं. आणि तिथून मी प्रयत्न केला आणि आज उत्तम प्रकारे ऑनलाईन टीचिंगचे आम्ही वर्ग घेतो. सगळ्याच मीट असेल, टीम्स असेल, स्काईप असेल, कोणतेही प्रकारचे क्लासरूम असतील, झूमवरती काही मीटिंग्ज अटेंड करायच्या असतील, ह्या सगळ्या गोष्टी सरावाने आता येऊ लागलेल्या आहेत. आजचा तुमच्या समोरचा लाईव्हचा प्रयोगसुद्धा हा म्हणजे माझा एक प्रयत्न आहे.
तो किती सफल होतोय याची प्रतिक्रिया मला तुमच्याकडून नंतर कळणारच आहे. तर आपण जर समजा याचा स्वीकार करायचा ठरवला तर नक्कीच मार्ग आपल्याला सापडत असतात. म्हणून नकार किंवा एकांगी विचार करण्यापेक्षा थोडा सकारात्मक विचार आपण जर ठेवला तर आपण याच्याकडे नक्कीच पोचू शकतो. नव्या पिढीबद्दल तर बोलायचं काम नाही, ते धाडसाने या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वीकारलेल्या आहेत, त्यांना त्या हव्या आहेत. आता तुम्हाला एक काही फायदे आणि तोटे या ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे याच्यावरती मला थोडंसं विवेचन करायचं आहे की ऑनलाईन अध्ययन अध्यापनाचा फायदा सांगताना मी काही गोष्टींच्याकडे तुमचं लक्ष वेधू इच्छिते. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे तात्काळ उपलब्धता या माध्यमातून होऊ शकते. आता तात्काळ उपलब्धता म्हणजे काय हो? तर तात्काळ उपलब्धता म्हणजे एखादा शैक्षणिक साहित्य, समजा मी एखाद्या विषयावरचं काही माझं शैक्षणिक साहित्य मी तयार केलेलं आहे, काही लेखन केलेलं आहे, त्यावरचं विवेचन केलेलं आहे, विचार मांडलेले आहेत आणि मी ते जर या ठिकाणी नेटवरती प्रकाशित केलं तर लाखो विद्यार्थ्यांच्यापर्यंत ते अगदी सहजपणाने त्यांना उपलब्ध होऊ शकतं. याचा अर्थच हा होतो की तात्काळ उपलब्धता होते. तात्काळ म्हणजे आणि किती विद्यार्थ्यांपर्यंत त्याची क्षमता पण वाढते ना. वर्गात मी जर शिकवलं तर फार 50 विद्यार्थी, 100 विद्यार्थी, वर्गाची जी मर्यादा आहे तिथपर्यंत ते जाऊ शकेल, त्याच्या पलीकडे ते जाणार नाही. पण तेच माझं व्याख्यान जेव्हा यूट्यूबवरती राहतं तेव्हा त्या व्याख्यानाचा लाभ असे कितीतरी विद्यार्थी घेऊ शकतात की ज्यांना त्याची गरज आहे आणि ते शोधतात, त्यांना ते सापडतं आणि त्यांना ते मिळतं. मला वाटतं त्यातून 2 जरी विद्यार्थ्यांना ती माहिती त्या ठिकाणी कुठेही असणाऱ्या विद्यार्थ्याला जर मिळाली असेल तर त्याची सार्थकता आहे त्या शैक्षणिक साहित्याची. अशा प्रकारे ही तात्काळ उपलब्धता तिथे होते. मनात विचार आला की तुम्ही नेटवरती सर्च करा, तुम्हाला त्यावरची माहिती उपलब्ध होते. विचार आला आणि आपण शोधलं म्हणजे इथे तात्काळ उपलब्ध होते. इथे कार्यक्षमता सुद्धा वाढते. कार्यक्षमता कशी वाढते? जर समजा एखाद्या विषयाच्या अनुषंगाने मला जेव्हा अशा प्रकारचं स्थिरावणारं, कायमस्वरूपी राहणारं असं काहीतरी समोरच्याला द्यायचं असतं तेव्हा मी पूर्ण तयारीनिशी तो टीचिंग एड किंवा ते शैक्षणिक साहित्य तयार करत असते आणि स्वाभाविकपणे त्याची कार्यक्षमता वाढते आणि खूप गतीनं ते प्रसारित होत असल्यामुळं त्याही दृष्टीने ती कार्यक्षमता वाढते आणि खूप जणांजवळ ती जात असल्यामुळे सुद्धा कार्यक्षमता वाढते. विद्यार्थ्यांच्या गरजेनुरूप त्याला त्याची निवड करता येते. त्याची क्षमता, त्याची गरज आणि त्याची आकलन शक्ती यानुसार तो शोध घेत जातो आणि त्याला हव्या त्या साहित्याची उपलब्धता होते. मला वाटतं ही पण गोष्ट खूपच महत्त्वाची आहे असं मला वाटतं. आणि या पद्धतीमध्ये जसे हे काही फायदे तुम्हाला माहिती आहेत त्याच पद्धतीनं काही उणिवा सुद्धा मला त्या ठिकाणी जाणवतात ज्याच्याकडे तुम्ही माझं लक्ष वेधू इच्छिता. सारख्या कॉमेंट त्याच्यावरती पडत होत्या की तिथे मला बोलायचंच होतं पण थोडं त्या मुद्द्यावर आल्यानंतर. आता हे सगळं करण्यासाठी तुमच्याकडे विशेष क्षमतांची गरज आहे. विद्यार्थ्यांच्याकडे पण ह्या विशेष क्षमता पाहिजे आहेत आणि शिक्षकांकडे पण त्या विशेष क्षमता हव्या आहेत. ह्या विशेष क्षमता कोणत्या? तर ह्या तंत्रज्ञानाला तुम्ही एकदम सहजतेने जेव्हा अवलंब करू शकता, सहजतेने ते वापरू शकता, त्याचा वापर करू शकता तेव्हा ते खूप चांगलं माध्यम ठरतं. जसं की नेटवरती कसं शोधायचंय, शोध कसा घ्यायचा हे विद्यार्थ्याला कळावं लागतं. त्याला लिंक कशी सर्च करायची, एखादा विषय त्याच्यामध्ये ह्या अशा प्रकारचं शीर्षक टाकून मला त्या विषयावरती फार माहिती उपलब्ध होत नाही, मग वेगळ्या कोणत्या मार्गाने मला ते शोधता येईल का, या पद्धतीने जर त्यानं विचार केला तर तो मार्ग अनुसरता येतो. पण कधी कधी लॅक ऑफ नॉलेज असतं आणि मग त्या गोष्टी त्याच्या अडू शकतात. शिक्षकाने सुद्धा या बाबतीमध्ये आपलं तंत्रज्ञान स्नेही आपण व्हायला पाहिजे. तंत्रस्नेही आपण जर झालो तर आपल्याला या गोष्टीला सामोरं जाण्यासाठी खूप त्याची मदत मिळत असते. की दुसरी आणखी एक ड्रॉबॅक म्हणजे की या आधारभूत संरचना त्याच्यासाठी लागत असते. इन्फ्रास्ट्रक्चर असायला हवं. मोठ्या शाळा महाविद्यालयांच्या मध्ये, चांगल्या शैक्षणिक संस्थांच्या मध्ये मला असं निवेदन या ठिकाणी करावं वाटतं, नम्रपणे असं म्हणावं वाटतं की त्यांनी ही उपलब्धता करून द्यायला काहीच हरकत नाही. शैक्षणिक संस्थांनी जर थोड्या क्षमतावान ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांनी पुढाकार घेऊन फार लोड विद्यार्थ्यावर किंवा शिक्षकांवरती न टाकता
साहित्य साधनांची उपलब्धता करून दिली, इन्फ्रास्ट्रक्चर उभा करून दिलं, तर त्याची नक्कीच मदत मिळू शकते. म्हणजे मी ज्या शिक्षण संस्थेत काम करते तिथे हे इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे हे शिक्षण शिकताना किंवा हे याच्याशी रुळताना खूप मला सहजी गेलेलं आहे. दुसरी गोष्ट, ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी असतात, त्यांच्यापर्यंत विद्युत म्हणजे वीज कुठपर्यंत राहील, संगणकाची सुविधा आहे, इंटरनेटची सुविधा आहे, त्याच्यासाठी त्यांनी कोणते पर्याय शोधायचे. म्हणजे स्मार्टफोनसुद्धा बऱ्याच घरांमध्ये नसतो, कारण ज्या परिस्थितीतून विद्यार्थी आपल्याकडे येतात, शाळेतले विद्यार्थ्यांकडे तर मोबाईल असण्याची काही गरज नाही, पण पालकांच्याकडे सुद्धा काही वेळा अशा प्रकारचे फोनची उपलब्धता नसते. मला असं वाटतं ही याच्यावरती थोडं शासनाने काही योजना पण राबवायला पाहिजेत. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून जर काही उपक्रम सरकारला राबवता आला या संदर्भामध्ये, तर ग्रामपंचायत अशा प्रकारच्या काही सुविधा उपलब्ध करून त्यांच्या वेळेनुसार विद्यार्थ्यांना एखादा हॉलमध्ये कुठेतरी ती उपलब्धता नेटची आणि या बाबींची उपलब्धता थोडीशी करून देता आली, तर सामूहिक रीतीनं अशा प्रकारचं शिक्षण होऊ शकतं. पर्याय शोधावे लागतात, थोडासा वेळ लागेल, परंतु पर्याय मिळतात. इथे खर्च जर विचार कराल तर एकदा इन्फ्रास्ट्रक्चरचा थोडाफार खर्च आपल्याला येतो, पण तसा विचार केला तर जा-ये करणं, प्रवास करणं, शिक्षणासाठी परगावी जाऊन राहणं, एखाद्या शहरात जाऊन राहणं, यासाठी जो खर्च येतो तुलनेने या इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च थोडासा कमी येतो. अगदी व्हर्च्युअल क्लासरूमचा खर्च मी म्हणत नाही, ते काही सगळीकडेच उपलब्धता असते असं नाही, पण किमान झूम किंवा ह्या मीटच्या ॲपद्वारे जे काही प्रशिक्षण चाललेलं आहे, शिक्षण चाललेलं आहे, त्यासाठी मात्र ते होऊ शकतं. म्हणून ग्रामपंचायतींनी जर थोडं अग्रेसर भूमिका बजावली तर त्यावरती सुद्धा मार्ग निघू शकतो. कोणत्याही गोष्टीमधल्या ज्या उणिवा आहेत त्या उणिवा दूर करण्यासाठी काही घटक त्यासाठी अग्रेसर व्हावे लागतात, त्यांनी चांगली भूमिका बजावावी लागते, तर हे अशा प्रकारचे ड्रॉबॅक दूर होऊ शकतात. आणि हे ड्रॉबॅक दूर करण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजेत असं मला वाटतं. कुठल्याही शिक्षण प्रक्रियेमध्ये प्रमुख 5 टप्पे असतात. कोणते 5 टप्पे असतात? की शिकण्याचं उद्दिष्ट ठरवलं पाहिजे. आपण कोणतं शिक्षण घेत आहोत, कशासाठी घेत आहोत हे ठरवणं महत्त्वाचं असतं. अभ्यासक्रमाच्या वरती पण उद्दिष्ट दिलेली असतात. बऱ्याचदा असं होतं की या उद्दिष्टांकडेच दुर्लक्ष होतं, दिलेला अभ्यासक्रम कसाबसा पूर्ण करणं असं घडायला लागतं. शिकण्यासाठी आवश्यक अशा माहितीचं आदानप्रदान करणं, त्याची आंतरक्रिया घडणं, याशिवाय शिकण्याच्या उद्दिष्टाप्रमाणे त्याचं मूल्यमापन होणं, शिवाय शिकल्यानंतर उद्दिष्ट पूर्तीसाठी विद्यार्थ्याकडून प्रत्याभरण म्हणजे फीडबॅक सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. मी तर म्हणेन मूल्यमापन आणि फीडबॅक ह्या 2 गोष्टी तर इतक्या महत्त्वाच्या आहेत की त्याशिवाय शिक्षकाला आपण त्या उद्दिष्टाप्रती विद्यार्थ्यांना पोचवू शकलो की नाही याचं निदानच होत नाही. आणि होतं असं की आपण पारंपरिक शिक्षण पद्धतीचाच केवळ अवलंब केला तर मूल्यमापनाच्या ज्या पद्धती आहेत त्या वेळखाऊपणाच्या आहेत. शिक्षक संख्या जर जास्त असेल वर्गाची तर शिक्षकाचा बराचसा वेळ या हार्ड कॉपीजमध्ये हार्ड पद्धतीनं अशा पद्धतीच्या परीक्षा घेताना वेळ वाया जातो त्याचा. त्यापेक्षा ऑनलाईन पद्धतीनं जर तुम्ही अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका तयार केल्या की ज्याचा त्याच ठिकाणी उत्तराचे पर्याय असतात, त्या ठिकाणी तपासण्याची पण सिस्टीम लावता येते शिक्षकाला, आणि अशा प्रकारच्या जेव्हा प्रश्नपत्रिका तयार होतात तेव्हा सातत्यानं जे परीक्षण आवश्यक असतं, जे मूल्यमापन आवश्यक असतं विद्यार्थ्याचं ते करता येतं. दुसरी गोष्ट, जे व्हिडिओज उपलब्ध होतात पारंपरिक शिक्षणाच्या जोडीला देऊन जरी हे व्हिडिओ विद्यार्थ्यांनी पाहिले तर ह्या व्हिडिओजमुळे फायदा असा होतो की एखाद्या विषयाचं आकलन विद्यार्थ्याला झालं नाही तर त्या व्हिडिओमध्ये मागे जाऊन पुन्हा पुन्हा पाहून त्याचं तो ज्ञान करून घेऊ शकतो. वर्गामध्ये शिकवताना आपल्याला हा बॅलन्स ठेवावा लागतो की विद्यार्थी सगळेच सारख्या क्षमतेचे नसतात. मग विद्यार्थी एक मध्यम मार्ग स्वीकारून सगळ्यांना अपील होईल अशा प्रकारे शिक्षक शिकवत असतो. पण व्हिडिओजमध्ये जेव्हा जातात विद्यार्थी त्याच्यातूनही काही सामान्य गतीचे विद्यार्थी असतात किंवा त्या विषयामध्ये रुची नसल्यामुळे म्हणा एखाद्या विद्यार्थ्याला आकलनाच्या कक्षेमध्ये तो विषय येत नाही, तर ऑनलाईन माध्यमातून निरीक्षण करता येतं, पुन्हा त्याचं निरीक्षण करता येतं आणि मग त्याला याच्यावरती जाता येतं. ऑनलाईन पद्धतीनं ज्या प्रश्नपत्रिका सोडवता येतात तर त्याच्यामध्ये सुद्धा तिथे विद्यार्थ्याला तो स्वतंत्र असतो, विचारासाठी त्याला वाव मिळतो. मग त्या प्रश्नपत्रिका भरत असताना त्याच्या विचारावरती कोणतंच बंधन येत नाही. मी पाहते बऱ्याचदा वर्गामध्ये जेव्हा विद्यार्थी
परीक्षा घेत असतात, देत असतात, तेव्हा नकळतपणे काहीतरी बर्डन त्यांच्या मनावरती येत असतं. पण जेव्हा मुक्तपणाने परीक्षा होतील, ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा होतील, रिझल्टची वाट बघण्याची गरज नाही, तिथे सबमिट केल्याबरोबर त्यांना त्यांचं काय मूल्यांकन आहे हे कळतं, तेव्हा निश्चितच स्वतःमध्ये विकास करण्यासाठी त्यांना गती मिळते. इथे प्रत्याभरण सुद्धा महत्त्वाचं असतं, फीडबॅक पण महत्त्वाचा असतो. हा फीडबॅक सुद्धा विद्यार्थ्याच्या नकळतपणे, विद्यार्थ्याला कोणत्या विद्यार्थ्याने आपल्याला कुठला फीडबॅक दिला हे जाणून घेण्यापेक्षा सुद्धा नकळतपणे हे जर शिक्षकापर्यंत जाऊन पोचलं, त्याच्यातल्या त्रुटी असतील, त्याच्यातल्या काही ड्रॉबॅक असतील, तर ते त्याला कळू शकतं. तर म्हणून विद्यार्थ्यांच्या या फीडबॅकसाठी सुद्धा ही ऑनलाईन पद्धत खूप महत्त्वाची ठरलेली आहे आणि त्याचे रिझल्ट पण आपल्याला दिसून येतात वापर केल्यानंतर. काय होतं की औपचारिक शिक्षणामध्ये, पारंपरिक पद्धतीमध्ये आपण ह्याच गोष्टी करत होतो, हेच टप्पे पार करत होतो, फक्त हेतुपूर्वक. आणि जेव्हा निरंतर जीवनामध्ये शिक्षणाची प्रक्रिया निरंतर जेव्हा सुरू असते, तेव्हा याच गोष्टी निर्हेतुकपणे साध्य होत असतात. आणि ऑनलाईन हे त्यातलं एक माध्यम आहे. मी म्हणत नाही की पूर्णपणे तेच माध्यम उपयोगाचं आहे असं मला दावा करायचा नाही आहे, पण हे एक माध्यम सुद्धा त्याच्यासाठी बेस्ट अशा प्रकारचा मार्ग होऊ शकतो. खरे तर ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना स्थळाकाळाची लवचिकता मिळते, क्षमतेप्रमाणे त्याला ज्ञानप्राप्ती करून घेता येते, स्वयं अध्ययनासाठी सुद्धा त्याला वाव मिळतो. कारण इथे त्याला चिकित्सा करता येते, नीट जाणून घेता येतं, नाही चालत असं कॉमेंटमध्ये त्याला टाकता येतं. झूमसारख्या याच्यासारख्या ॲपमध्ये तर त्याला प्रत्यक्ष संवाद साधून पण आपल्या तिथं प्रश्न विचारता येतात आणि क्षमतेप्रमाणे त्याला त्या अध्ययनासाठी वाव मिळतो. स्वयं अध्ययनास का वाव मिळतो? ऑनलाईन माध्यमातून गुगलवरती सर्चेस करता येतात, वेगवेगळे व्हिडिओज पाहता येतात. निबंध कसा लिहावा, समजा मी वर्गात शिकवलं, सांगोले मॅडमने शिकवल्यापेक्षा सुद्धा आणखी काही तज्ज्ञ मंडळी त्याच्याबद्दलची असतात की त्या तज्ज्ञांचा त्याला घ्यावं वाटतं मार्गदर्शन. तो इतरही मार्गदर्शन या माध्यमातून मिळवू शकतो. एका व्यक्तीच्या ज्ञानापेक्षा सुद्धा त्या विषयातल्या तज्ज्ञाचं आणखी मार्गदर्शन जर त्याला उपलब्ध झालं तर हे त्याच्या विकासाच्या दृष्टीनं खूप चांगली गोष्ट घडते. आणि मला वाटतं हे देखील ऑनलाईन शिक्षण पद्धतीतला महत्त्वाचा भाग आहे. इथे ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण घेताना शोधक वृत्ती सुद्धा तुमची वाढीस लागते. शोधक वृत्ती कशी वाढीस लागते? तर इथे काय होतं की आपण शोध घेत जातो, एखादी गोष्ट आपल्याला कळते. समजा मी शोध घेत आहे की बहिणाबाई चौधरींची एखादी कविता मला आवडली आणि मी ती नेटवरती सर्च केली, ती मला सापडली. त्याच्यावरचं सुंदर काही विवेचनही, मला त्याच्यावरचा लेखही एखादा सापडला. वाचता वाचता असं होतं की मला ते रसग्रहण किंवा ते जे काही विवेचन केलेलं आहे इतकं भावतं, तो लेखक मी वाचते आणि मग त्याच्या प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन त्याच्या अजून काही अशा प्रकारचे ब्लॉग किंवा अशा प्रकारचं लेखन उपलब्ध आहे का नेटवरती मी सर्च करते. बहिणाबाई चौधरीच नव्हे तर अशा अनेक कवयित्रींचा त्यांनी अभ्यास केलेला असू शकतो, इतर लेख असू शकतात, इतर विषयावरचे त्या व्यक्तीचे ज्ञानपूर्ण, माहितीपूर्ण अशा प्रकारचे लेख असू शकतात. किंवा एखाद्या तंत्रज्ञानाचा मी शोध घेत आहे, एखादं नॉलेज मला समजून घ्यायचं आहे की एखादा व्हिडिओ कसा करावा किंवा लाईव्ह कसं आपलं प्रेझेंटेशन करावं, या दृष्टीने मी शोध घ्यायला सुरू करते. मग त्याच्यामध्ये वेगवेगळी साधनं दिलेली असतात. आज मी तुमच्यासमोर हा जो माईक वापरते हे त्याचंच म्हणजे द्योतक आहे की मला मागच्या वेळी मी जेव्हा लाईव्ह केलेलं होतं तेव्हा मी कॉलर माईक वापरला होता, पण मला असं कळलं की या डायनॅमिक माईकमुळे आजूबाजूचा जो गोंगाट असतो तो बिलकुल ऐकायला येत नाही आणि म्हणून मी हा माईक आज वापरायचा ठरवला आणि हा माईक मी आज वापरते आहे. आता त्याची प्रतिक्रिया तुमच्याकडून मला कळेल. मला हे ज्ञान कुठून प्राप्त झालं? शोधक वृत्ती वाढीस कशामुळे लागली? तर मी गुगलवरती आधी पाहिलं की मला ऑनलाईन करायचंय, तर मी कोणत्या माध्यमातून करू, कोणती माध्यमं सरस आहेत. तंत्रज्ञानाची मी काही विद्यार्थिनी नाही, तंत्रज्ञानाचा मी फार काही अभ्यासही केलेला नाही किंवा मला त्याचं खूप नॉलेज आहे असं मी कधीच म्हणणार नाही, अगदी जुजबी. परंतु मला जर वाटलं की हे जाणून घ्यावं, हे मला उपयोगी पडणारं आहे, तर मला त्याची माहिती नक्की मिळते आणि मग ही माहिती मिळणं माझ्या दृष्टीनं माझ्या विकासामध्ये नक्कीच भर पडत असते. आणि मला वाटतं आपल्याला अशी बऱ्याच गोष्टींची माहिती या निमित्तानं मिळत असते आणि आपली शोधक वृत्ती वाढत जाते. आज मला एवढं कळलं की हा माईक वापरल्यामुळे उद्या मला असंही वाटेल की माझं हे प्रेझेंटेशन, माझा जो डिस्प्ले आहे याच्यामध्ये पण अजून काही आधुनिकता मला आणता येते का, स्मार्ट बोर्डचा, व्हर्च्युअल क्लासरूमचा मी कसा वापर करू, हा जर विचार केला तर हा जर मी विचार केला तर मला असं लक्षात येईल
की मला ह्याचंही ज्ञान प्राप्त करून घेता येतं. शोधक वृत्ती अशा पद्धतीनं वृद्धिंगत होत असते. विद्यार्थ्याच्या मनामध्ये तर रोज घडीला अनेक प्रश्न निर्माण होत असतात. त्या अनुषंगाने ते आपल्यालाही विचारतात, शोधत असतात, पुस्तकांच्या मध्ये शोधतात, सगळीकडेच ते शोधत असतात. या शोधक वृत्तीला न्याय मिळण्यासाठी, त्यांच्या उत्सुकतांना पुढे आणखी वाढवण्यासाठी, शोधक वृत्ती जोपासण्यासाठी सुद्धा हे माध्यम नक्कीच उपयुक्त आहे. लहान मुलं, ग्रामीण भागातील विद्यार्थी यांच्या समस्याकडे मी बिलकुल दुर्लक्ष करणार नाही, पण यामध्ये एकच करता येतं की खर्चाचं बजेट आणि त्यांचं आरोग्य ह्या दोन गोष्टी जर आपण राखू शकलो तर यामध्ये सुद्धा काही अडचण येणार नाही. ऑनलाईन माध्यमाचा या स्क्रीनवरती विद्यार्थी जास्त वेळ बसले तर त्यांच्या डोळ्यांना त्रास होईल याच्याबद्दलची चिंता पालक म्हणून तुम्हाला वाटते, तशी माझी मुलं शिकत आहेत, मलाही वाटतच असते. परंतु डॉक्टरांचे सल्ले जर आपण घेतले किंवा त्यांचे पण लेख आता वर्तमानपत्रातून सातत्याने येत असतात, अभ्यासपूर्ण मांडणीचे लेख आहेत त्याच्यामध्ये, त्यांनी त्याला पर्याय दिलेले आहेत. किती अंतर ठेवलं पाहिजे स्क्रीनपासून, काय वापरलं पाहिजे, स्क्रीनचा आपल्या डोळ्यांना ताण पडू नये म्हणून आपण कोणती जीवनशैली अवलंबली पाहिजे, आपण हिरव्या याच्यामध्ये फिरून आलं पाहिजे, सातत्यानं एकाच सारखं खूप तास बसण्यापेक्षा मध्येच थोडासा ब्रेक घेऊन आपण थोडं फिरून डोळे दुसरीकडे वळवले पाहिजेत, डोळ्यांचे व्यायाम आपण केले पाहिजेत. हे सगळं केल्यामुळे काय होतं, डोळ्यांचे हे त्रास कमी होतात आणि कदाचित तशा प्रकारच्या काही उपलब्धता पण आपल्याकडे असतात, काही स्क्रीन पण अशा प्रकारचे निघालेत की जे डोळ्याला आपल्या त्रास होणार नाहीत अशा प्रकारचे. दुसरी गोष्ट, माणूस हा समूहप्रिय प्राणी आहे, समूहात राहणं त्याला आवडतं. मग एकट्याने स्क्रीनवर बसून जर विद्यार्थी शिकू लागला, तुमच्या प्रश्नांमध्ये पण ही गोष्ट खूप होते की एकट्याने जर मूल त्याच्यावरती शिकू लागलं तर त्याच्यामध्ये एकलकोंडेपणा येण्याची पण शक्यता असते. आणि आजचा काळ तर मानसिकरित्या खूप परिपक्व मुलांना करण्याची गरज आहे. आणि मग अशा वेळामध्ये एकलकोंडेपणा त्याच्या मनामध्ये येताच कामा नये. मग याच्यासाठी म्हणून काय करायचं की केवळ ऑनलाईन हा पर्याय न ठेवता, आता लॉकडाऊन पुरता तो केवळ ऑनलाईन राहील, परंतु नंतरच्या काळामध्ये पारंपरिक शिक्षण म्हणजे शाळा महाविद्यालयात तर आपल्याला जायचंच आहे, पण त्याला जर या ज्ञानाची आपण जोड दिली तर दोन्ही गोष्टी साध्य होतील. कारण येणारा काळ हा डिजिटल काळ आहे, परंतु डिजिटल काळ आहे म्हणून ते माध्यम वापरलं म्हणून समूहामध्ये ज्या गोष्टी घडणार होत्या त्या गोष्टी सुद्धा, कारण व्यक्तिमत्व विकासासाठी समूहामध्ये राहणं, सहकार्य भावना रुजणं, नैतिक संस्कार घडणं त्यांच्या व्यक्तिमत्वासाठी खूप आवश्यक बाब असते. निकोप असा स्पर्धात्मक दृष्टिकोन होण्यासाठी सुद्धा विद्यार्थी एकत्र यावे लागतात. लहान मुलांना पण त्याची गरज असते, मोठ्या मुलांना सुद्धा त्याची गरज असते, कोणी कोणत्याही वयोगटातले असो. की निकट आल्याशिवाय किंवा स्पर्धेत उतरायचं तर अशा निकोप दृष्टिकोन खूप महत्त्वाचा असतो, नाहीतर नैराश्याकडे वळणं होतं. म्हणून अशा प्रकारच्या रुजुता होण्यासाठी, किंवा मी तर एवढं सुद्धा म्हणेन की सहजपणाने आपण जेव्हा गप्पामध्ये झोकून देतो, कॉलेजच्या कट्ट्यावरती मुलं मुली जमतात, तिथे गप्पा होतात, शाळेमध्ये फ्रेंड सर्कल असतं प्रत्येक विद्यार्थ्याचं आपापलं, तिथे गप्पा होतात, शिक्षकांशी गप्पा होतात, त्यांच्यामध्ये एक नातं निर्माण होतं, एक अटॅचमेंट त्या ठिकाणी असते. या सगळ्यांचा सकारात्मक परिणाम विद्यार्थ्याच्या मानसिक संगोपनावरती होत असतो. स्वाभाविकच जे धडे पुस्तकातून मिळत नाहीत, वर्तनाचे धडे, ते आपोआप या सराउंडिंगमध्ये, या सभोवतालामध्ये आपल्याला मिळत असतात. आणि मग याच्यामधूनच आपण शिकतो की ध्येयाप्रती वेडं होणं काय असतं, प्रेमामध्ये वाहून जाणं काय असतं, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला कोणते प्रयत्न करावे लागतात, श्रम म्हणजे काय असतं, ते कोणत्या ठिकाणी योग्य दिशेने वाटचाल केली श्रम घेऊन तर काय त्याचं आउटपुट मिळतं. ह्या सगळ्या गोष्टी किंवा आयुष्यातली, सामाजिक असतील किंवा सार्वजनिक आयुष्यातली मूल्य जी व्यवस्था आहे त्या मूल्य व्यवस्थेचा सुद्धा आपल्याला ज्ञान असणं आवश्यक असतं. हे मात्र तुम्हाला शाळा महाविद्यालयामध्ये समूहामध्ये गेल्याशिवाय मिळू शकत नाही. आणि म्हणून त्यासाठी आपल्याला पारंपरिक शिक्षण पद्धतीमधला अशा प्रकारे शाळा महाविद्यालयात जाण्याचा पर्याय तर आहेच, पण त्याला जर आपण पर्याय ह्याची जोड जर दिली ऑनलाईनची, तर मला वाटतं आजच्या काळाला अनुरूप अशा प्रकारचं चांगलं शिक्षण विद्यार्थी घेऊ शकतील. तिथे ज्ञानाची जिज्ञासा पण त्यांची पूर्ती होईल. डिजिटल युग आहे, काळाच्या याच्यामध्ये विद्यार्थी मागे पण पडणार नाहीत आणि शिवाय त्यांचं सर्वार्थाने व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी सुद्धा मदत होईल. वेळच किती म्हणजे थोडासाच आता एक उरलेला आहे, त्या दृष्टीने मी थोडं समारोपाकडे वळते की आपण जर समजा आत्ताची प्राप्त परिस्थिती जी आहे, लॉकडाऊनमुळे आपल्याला हा ऑनलाईनचा मार्ग
अध्ययन अध्यापनासाठी निवडावा लागलेला आहे. तर हा काळ आपण शिकून घेऊया की ही डिजिटल माध्यमं कशी वापरायची आहेत, त्याचा जास्तीत जास्त उपयोग कसा करून घेता येईल आणि पारंपरिक शिक्षणालाच याची जर आपण जोड दिली, म्हणजे पारंपरिक पद्धतीला, बरं का, शिक्षणाला म्हणण्यापेक्षा पद्धतीला, शिक्षण पद्धतीतही बरेचसे बदल अपेक्षित आहेत आता. खरं तर कौशल्याभिमुख ती व्हायलाच पाहिजे आणि तशी होण्यासाठी सुद्धा ऑनलाईनची जोड देणं अतिशय अपरिहार्य अशी बाब आहे. म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगते की हा कालावधी जो मिळालेला आहे, हा कालावधी आपण स्वतःला तयार करण्याचा हा कालावधी आहे आणि आपण त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यायचा आहे आणि स्वतःला तयार करायचं आहे. विद्यार्थी पण तयार होतच आहेत आणि उणिवा ज्या दाखवतो आपण त्याही दाखवणं अगदीच महत्त्वाचं होतं, कारण त्या उणिवा दाखवल्याशिवाय त्याच्यावरचे मार्ग शोधले जाणार नाहीत. आणि म्हणून आपण हे मार्ग पण शोधूया. हे मार्ग शोधण्यासाठी पण आपल्या जर काही उपाययोजना असतील, आपल्याकडे काही सुचत असेल, तर त्याही संबंधाने अशा प्रकारची व्याख्यानं व्हावीत, अशा प्रकारच्या चर्चा घडाव्यात असं मला मुद्दाम वाटतं. आपल्याकडे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून मिळणारं ज्ञान नाईलाजानं असं म्हणावं लागतं, कुठल्याही अभ्यासक्रमातून, विद्यापीठाचाच म्हणून नाही, शालेय असो, कुठल्याही स्तरावरचा अभ्यासक्रम असो, अभ्यासक्रमातून मिळणारं ज्ञान आणि जगात लागणारी गुणवत्ता यांच्यामध्ये थोडंसं अंतर दिसतं, तफावत दिसते. जी पिढी, नवी पिढी ज्या गोष्टीला सामोरे जाते आहे, स्पर्धेमध्ये त्यांना टिकाव धरायचा आहे, जगाच्या पाठीवर स्पर्धेत उतरायचं आहे, त्या पिढीला जर समजा ही तफावत नको आहे, त्याला सगळीकडे स्वतःला सिद्ध करायचं आहे, नव्या मणूतील नव्या मणूचा शूर शिपाई आहे असं केशवसुतांनी त्या काळात म्हटलेलं होतं, तो शूर शिपाई आज सुद्धा असं म्हणू शकतो, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. कोण मला वठणीला आणू शकतो हा आत्मविश्वास केव्हा येतो, जेव्हा आपण सर्व क्षमतानिशी सिद्ध होतो. जे युग येऊ घातलेलं आहे त्याचा स्वीकार करून त्याला न्याय देताना आपल्यामधलं परिवर्तन जे अपेक्षित आहे त्याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण तो बदल जर स्वीकारला तर नक्कीच हा बदल आपल्याला ध्येयाप्रती नेण्यासाठी उपयोगी ठरेल. आणि आजच्या दिवशी मी थोडक्यात एवढं सांगेन की हा डिजिटल ट्रेंड जो येऊ लागलेला आहे, हा डिजिटल ट्रेंड ह्या अभ्यासक्रम आणि प्रत्यक्ष जगातला त्याची गुणवत्ता, लागणारी जी गुणवत्ता आहे याच्यामध्ये जी थोडीशी तफावत निर्माण होते, हा डिजिटल ट्रेंड त्याच्यासाठी एक पूल ठरेल, उपयुक्त ठरेल. म्हणून या आजच्या विवेचनाचा समारोप करताना मी शेवटी असं म्हणेन की ह्या युगाचा जो आरंभ होतो आहे, हा आरंभ आपल्या जीवनामध्ये काही बदल घडवणारा आहे आणि हा बदल नक्कीच सकारात्मकतेकडे आहे. कोणत्याही नवीन परिवर्तनाची सुरुवात ही या चर्चांमधूनच होत असते. त्यातले ड्रॉबॅक पण त्या पिढीला जिथे तो बदल होतो तिथे थोडेसे पडसाद त्याचे अधिकचे सहन करावे लागतात, पण कालांतराने ती गोष्ट रुळायला लागते तेव्हा त्याचे असे फळ सुद्धा आपल्याला दिसत असतात. आणि आजचा काळ हा अशा संक्रमणाचा काळ आहे, अशा तयारीचा काळ आहे आणि निश्चित आपण त्याचा उपयोग करून घेऊया. आपल्या ज्या कमेंट्स पडलेल्या होत्या त्याच्यामध्ये काही जणांनी प्रश्न विचारलेले होते, मी त्याला न्याय देतच मी बोलण्याचा थोडा रोख बदलत होते अधूनमधून आणि मला वाटतं मी तुमच्या विचारलेल्या गोष्टींना माझ्या परिणामी प्रयत्न केलाय समाधान करण्याचा. आता त्याची उत्तरं कितपत मिळाली असतील, तुम्ही नंतरही प्रतिक्रियांच्यामध्ये तुमच्या जर अशा प्रश्नांना जर विचारलं तर मी त्याच्या उत्तरादाखल, त्याच्या रिप्लायमध्ये मी तुम्हाला उत्तरं देऊ शकेन असं मला वाटतं. आपण सगळ्यांनी मला खूप शांततेने ऐकलं, खूप चांगला सहभाग तुमचा मला दिसत होता आणि इथे या मंचावरती मी येण्यासाठी, आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी ज्या ग्रुपनी मला आमंत्रण केलेलं आहे, स्वराज्य देशा, त्याचे मुरलीधर बेडगे आणि शिवाजी बेडगे आणि त्यांचा सर्व ग्रुप, या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते की त्यांनी मला तुमच्याशी संवाद साधायची संधी दिली. आणि आपण तर मागच्या म्हणजे नेहमीच्याच माझ्या लाईव्ह कार्यक्रमांना आपण सगळेजण मला प्रतिसाद देता, आपली मी कायम ऋणी आहे. थँक्यू व्हेरी मच.